नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मार्च महिन्याच्या सुरुवातीला शहरामध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून मंगळवारी तापमानाने तब्बल 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. एरवी 34 ते 35 अंशादरम्यान असलेलं तापमान यंदा 38 ते 40 डिग्रीपर्यंत झेपावत असल्याचं दिसत आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार शहरात किमान तापमान 26 अंश तर कमाल तापमान 40 अंश नोंदवण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णतेत वाढ होत असून नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी. जास्तीत जास्त पाणी प्यावं, हलके आणि सुती कपडे वापरावे, तसंच बाहेर पडताना टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करावा असा सल्ला डॉक्टर कैलास पवार यांनी दिला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रणरागिणी सायकल राईडला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात रंगीबेरंगी वेशभूषा, सजवलेल्या सायकली आणि महिला सक्षमीकरणाचे संदेश देणारे फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. 3.5 आणि 5.5 किलोमीटर अशा 2 गटात ही सायकल राईड पार पडली. या कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील उपस्थित होते. यावेळेस विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच दृष्टीहीन असूनही 3000 किलोमीटरपेक्षा अधिक सायकलिंग करणाऱ्या अपर्णा अग्रवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गुरुवारी ठाण्यात काही भागात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीच्या कामामुळे काही भागात पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद ठेवण्यात येणार आहे. 12 मार्च रोजी सकाळी 9 ते 13 मार्च रोजी सकाळी 9 या कालावधीत उथळसर आणि नौपाडा प्रभागातील सिद्धेश्वर तलाव परिसर, 5 पाखडी, नितीन कंपनी, खोपट, चंदनवाडी, सरोवर दर्शन, हंसनगर, कोलबाड, गोकुळनगर, चरई, धोबियाळी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी या कालावधीमध्ये पाणी काटकसरीने वापरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी
नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राम गणेश गडकरी रंगयतन येथे ठाणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. लावणी, कोळी नृत्य, मराठी आणि बॉलिवूड फ्युजन तसंच पारंपरिक सण उत्सवांवर आधारित नृत्यरचना सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी महिलांचं कौतुक करत त्यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला. यावेळेस UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अंकिता पाटील रँक 140 आणि दीपाली महातो रँक 36 यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. तसंच विविध स्पर्धातील विजेत्यांना यावेळेस पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त यंदा ठाण्यात एका विशेष धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकमध्ये रामकुंड परिसरात दररोज होणाऱ्या गोदा आरतीच्या धर्तीवर ठाण्यात पहिल्यांदाच गोदा आरतीचं आयोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम 15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता पाचपाखडी येथील कचराळी तलाव परिसर येथे होणार आहे. नाशिक येथील अनुभवी पुरोहितांच्या उपस्थितीत पारंपरिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीप प्रज्वलनासह ही आरती केली जाणार आहे. या कार्यक्रमामुळे तलाव परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जाणार असून ठाणेकरांना नाशिकसारख्या गोदा आरतीचा अनुभव ठाणे शहरातच घेता येईल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.